5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूदरात भारतानं 78% घट नोंदवली आहे। जागतिक स्तरावर ही घट 61% आहे। संयुक्त राष्ट्रांच्या बाल मृत्यूदर अंदाज गट 2024च्या अहवालानुसार नवजात बालकांच्या मृत्यूदरातही जागतिक स्तरावर 54%च्या तुलनेत 70%नी घट झाली आहे। लसीकरण व्याप्ती सुधारण्यावर सतत लक्ष केंद्रित करून भारतानं वंचित लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय आणि समावेशक दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे। लसीकरण हा एक सर्वात शक्तिशाली आणि परवडणारा सार्वजनिक आरोग्य उपाय आहे। भारतात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाद्वारे दरवर्षी 2,90,00,000 गर्भवती महिला आणि 2,60,00,000 बालकांना मोफत लसीकरण केलं जातं। जीवरक्षक लसींच्या वाढलेल्या संख्येमुळे अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर आणि एन्सेफलायटिसमुळे मुलांमधील मृत्यू आणि विकृती कमी करण्यासाठी झालेला परिणामही स्पष्टपणे दिसून येत आहे। लसीकरण मोहिमेच्या निरंतर अंमलबजावणीमुळे भारतातील एकंदर लोकसंख्येतील शून्य मात्रा म्हणजेच एकही लस न दिलेल्या बालकांचं प्रमाण 2023मधील 11% वरून 2024मध्ये 6% कमी झालं आहे। बाल आरोग्याचं हे जगासाठी चांगलं उदाहरण असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल आरोग्य विषयक समितीच्या अहवालात म्हटलं आहे। राष्ट्रीय लसीकरण दिवसाद्वारे भारतानं 2014 पासून पोलिओमुक्त देश हा दर्जा टिकवला आहे।